निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। प्रणाम गुरुवर। आपल्याला आत बोलावलं. प्रणाम गुरुदेव। आसन ग्रहण करा. तुम्ही इतक्या रात्री इथे येत आहात. आम्ही संन्यस्त, तुम्ही स्त्री. हे बाहेर समजलं तर समाज विश्वास ठेवेल. त्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे? तुम्ही तुमच्या मुलाला अर्थात गोपीचंदला का सांगत नाही? मी प्रयत्न केला गुरुवर, पण त्याचा मुळात विश्वासच नाही या गोष्टींवर. परंतु भविष्यात यातून अनर्थ ओढवू शकतो. अजून किती वेळ लागेल? मला ते ठाऊक नाही, सांगता येणार नाही. पण पहाट होण्यापूर्वी आम्हाला राजवाड्यावर जावं लागेल. होय, परंतु मी आता काहीही करू शकत नाही. अहो, आम्ही लपून छपून आलो आहोत. मला ते ठाऊक आहे. कोणालाच ठाऊक नाही की आम्ही राजवाड्याच्या बाहेर आहोत. कानिफ, यांना वनाच्या सीमेपर्यंत सोडून ये. जशी आज्ञा गुरु. या. पार पडलं बघा सगळं. कोणी बघितलं नाही हे बरं झालं. हो, चल निघूयात. हो. यावेळी या कुठे गेल्या असतील? एक नाद व्यापुनी त्रिभुवन. गुरुवर, निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन हो. ओम नमः अलख निरंजन कल्याणमस्तु. अलख निरंजन
निरंजन अलख निरंजन हो आदेश अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो। गुरुवर, आपण आज्ञा दिलीत म्हणून मला अयोध्येत जाता आले. गोरक्षा, अरे तो तुझा योग होता. प्रभू श्री रामचंद्र, सीतामाई, हनुमंतराय यांची अशी भेट झाली जी कधीच विसरता येणार नाही. होय गोरक्षा, नाथ पंथ, राम भक्त, हनुमंत उपासक, सारे प्रवाह एकमेकात मिसळून सर्वत्र मंगलमय हो, हीच सदिच्छा. श्री महादेव हे प्रभू श्री रामचंद्रांचे ध्यान का करतात हे त्यांना प्रत्यक्ष भेटल्यावर समजले. काय ते रूप, काय ते तेज. खरे आहे गोरक्षा, युगानुयुगे लोटतील, परंतु श्री राम नाम चिरंतनच राहील. कलियुगात तर तो एकमेव आधार असेल. मी यात्रा करत असताना मी ते पाहिले गुरुवर. गोरक्षा, आता मी पुनश्च तुझी भेट घेईन. आता मी गुरूंना भेटून त्यांच्यासोबत जाऊ ना? होय गोरक्षा, मच्छिंद्र तुझी वाटच पाहतो आहे. गुरुवर, गुरुवर, आपण गवत तोडून आणले, परंतु गाई गुरांना देऊन येतो. वाट पाहत असतील माझी. गुरुवर मीही सोबत येतो ना. तू इकडे थांब, मी जाऊन येतो. मला आपली काळजी वाटते गुरुवर. आपण काही पाप कर्म केले नाही कानी. भीती वाटण्याचे काही कारणच नाही. गुरुवर, परंतु आपल्यावर कोणी गुप्तपणे लक्ष ठेवत असेल तर? गोपीचंदच्या आई इथे येतात, त्यांच्यासोबत एक सेविका असते. त्या जर कोणाला बोलल्या की त्या अपरात्री इथे भेटायला येतात तर? मी त्याचा विचार करत नाही. आपण आपले कार्य करत पुढे जायचं. येतो मी. आई कुठे आहेत? मला कसं ठाऊक असेल? सिंधू, तुला ठाऊक असेल ना? मलाही ठाऊक नाही. तुम्ही मला का विचारता आहात? मग घाबरली का आहेस एवढी? मी कुठे घाबरली? तुला काही ठाऊक असेल तर सांगून टाक. आई कुठे गेले आहेत मला ठाऊक नाही. मला संशय आहे तुझ्यावर. आणि तू जर सांगितलं नाहीस तर मात्र मी स्वामींना सांगेन. मग तू बघ काय होतंय ते. काय सुरू आहे?
आणि काय सांगणार आहेस तू गोपीचंदला? मी जाते. भामिनी, हां मला येऊन भेट. हो. काय म्हणत होती ही? तुमच्या कक्षात तुम्ही दिसलेच नाहीत म्हणून ती विचारत होती की तुम्ही कुठे आहात. आई, ती माझी तक्रार करणार आहे स्वामींकडे. तू घाबरू नकोस. त्यांनी बोलावलं आहे तर भेटून येऊ. दुसरा काही पर्याय आहे का? येते. पण आई तुम्ही कुठे होता? इथेच होते. पण दिसला नाहीत. सांगेन नंतर. काय म्हणतोस? आठवण आली का माझी? काय देऊ तुला खायला? अधूनमधून भेटत असतोस ते बरं. तुझं माझं नातं काय आहे हे लोकांना कळणार नाही, परंतु माझ्या गुरूंना, सद्गुरूंना ते ठाऊक आहे. तू भेटत जा अधूनमधून. मलाही आठवण येते रे तुझी. थांब, तुला काहीतरी खायला देतो. काय झालं लोमावती? मला संशय आहे. कशाबद्दल आणि कोणाबद्दल? तुम्ही रागावणार नाही ना? आधी सांग तुझं म्हणणं काय आहे. तुमच्या आई अनेक वेळा राजवाड्यातच नसतात. लोमावती! मला वाटलंच होतं तुम्ही रागावणार. ज्या गळ्यातून हे शब्द आले तो गळा चिरून टाकेन मी. क्षमा असावी. तू प्रिय आहेस याचा अर्थ असा नाही की तुझं काहीही म्हणणं ऐकून घेईन मी. पण मी म्हणतेय ते खरं झालं तर? माझा माझ्या आईवर पूर्ण विश्वास आहे. तुला काहीही सांगण्याची गरज नाही. सिंधूलाही याविषयी काहीतरी माहिती आहे. तिला आत पाठवून दे आणि तो निघून जा इथून. एक दिवस मी हे सिद्ध करून दाखवेन, तेव्हा शांत बसेल.
पाणी. गुरुवर, खूप कष्ट झाले आहेत असं दिसतंय. ऊन एवढा आहे कानिफ की गुरांना जर चारा नाही मिळाला तर कशी जगतील? परंतु गुरुवर, पण ही लोक त्यांच्या गुरांना का सोडून देतात? ज्या गायीने सगळ्यांचे कुटुंबाचे भरण पोषण केले त्या गायीने दूध देणे बंद केले की निरुपयोगी समजून तिला सोडून देतात. परंतु ही कृतज्ञता आहे तेच समजावून सांगण्याचा प्रयत्न आहे कानिफ. या गुरांना पण भावना आहेत. तुम्ही त्यांना हाकलून दिलं तर ते त्यांना समजतं, तरी ते तुम्हाला शाप देत नाहीत. पण जगतपालक परमेश्वर हे सगळं बघत असतो. ह्या गोष्टींचा हिशोब होतोय हे त्यांना ध्यानात येत नाही. मीही तुम्ही दिलेले कार्य करत राहीन. मुक्या जीवांना चारा पाणी देत राहीन. मला तर वाटतं की जावं आणि थेट गोपीचंद राजाला विचारावं की तुझ्या राज्यात असं का आहे. गुरुवर, आपण त्या वाटेला जाऊ नये असं मला वाटतं. भस्मांकित शिवस्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अयोध्येतून आलास पण? होय गुरुवर. शुभम भवतु. गुरुवर, प्रभू श्री रामचंद्रांनी तुमची आठवण काढली. आनंद वाटला. कशी झाली भेट? खूप आदरातिथ्य झालं. उत्तम स्वागत झालं. सीतामाई आणि हनुमंतराय यांचीही भेट झाली. गुरुवर, भेटीचा हेतू समजलाच असेल ना? होय. काय म्हणाले सीताराम? एका अर्थी त्यांचा उत्तरार्ध आहे असं ते म्हणाले. त्याआधी त्यांना भेट घ्यायची होती. श्री रामचंद्र, सीतामाई, हनुमंतराय यांचे उपासक भविष्यात तयार होणार. त्यांचा आणि नाथ परंपरेचा एकमेकाशी संबंध राहावा अशी त्यांची इच्छा होती. एका अर्थी त्यांचा आणि माझा संबंध आलेलाच आहे. त्यांनी आज्ञा केली म्हणून तर मी स्थिर राज्यामध्ये गेलो. गुरुवर, आता काय आज्ञा आहे? मला काही अशुभ संकेत येत आहेत गोरक्षा.
आपण एकत्र ठरवूयात पुढे काय करायचं ते. होय गुरुवर.